आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात झाली। पाहूया पहिल्या दिवशीच्या कामकाजातील ठळक मुद्दे। अधिवेशनाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आगमन आणि अधिवेशनाला प्रारंभ केला। त्यांनी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचे स्वागत केले। पुरवणी मागण्या सादर। उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 57,509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। हा निधी रस्ते, मेट्रो आणि सिंचन यासारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे। विरोधकांचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि लाडकी बहीण योजनेतील हप्ता 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याच्या आश्वासनासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। चहापानावर बहिष्कार। महाविकास आघाडीने राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। विशेष जनसुरक्षा विधेयक। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्याची घोषणा केली, ज्याला विरोधकांनी हुकुमशाहीचा प्रयत्न म्हणून टीका केली। पुन्हा भेटू नवीन अपडेटसह।